हा इथला विषय असा आहे की ही इथं पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीच्या बरोबर इथे पोलीस इथे एक चौकी उभी केलेली आहे आणि तिथं एक छोटीशी संरक्षित चौकी उभी आहे. ह्या चौकीला अशोका बिल्कॉनच्या कंपनीच्या गाडीने 2 दिवसापूर्वी इथे ठोकर दिली आणि तो निघून गेला. त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमचं म्हणणं काय आहे, ते जर एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या गाडीत ठोकलं असतं तर त्याला एव्हाला जेलमध्ये जायला लागलं असतं, त्याच्यावरनं दंड वसूल केला गेला असता. पण ह्या हे बडेजाव कंपनीवाले आहेत, त्यांना कोण विचारणार नाही, यांच्या पाठी प्रशासन आहे. हे काय आहे आणि असं अन्यायकारक का होतंय? तुमच्या एखाद्या वेळेस जर कोण माणसं असती त्या माणसाचा जीव गेला असता. देवाने इथे पोलीस वगैरे कोण बाहेर नव्हते, हे नशीब आहे आमच्या सगळ्यांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दिनांक 27 तारखेला आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आंदोलनाची पार्श्वभूमी एवढीच आहे की ह्या अगोदर सुद्धा सप्टेंबरमध्ये एक बाजारपेठेमध्ये एक ऍक्सिडेंट झाला. तो जागा बाजूला असताना सुद्धा दारू पिऊन त्या माणसाने गाडी घातला एवढा मोठा बंकर आणि घरावर पलटी झाला आणि तुटपुंजी अशी पैसे त्या माणसाला दिले. अजूनही रस्ता तसा तसा पडलाय. रस्त्याची पूर्ण वाट लागली. 25 टनाचा पासिंग आहे ह्या रस्त्याला. बेंचचं पत्र आहे आमच्याकडे 20 ते 25 टन आणि 60 ते 70 टन वाहतूक केली जाते. आरटीओ काहीच कारवाई करत नाही. पोलीस प्रशासन देखील काही कारवाई करत नाही. हे का चाललंय हे सगळं? आज रस्त्यांची सगळ्यांची वाट लागली. एखाद्या स्कूटरवरनं कोण माणूस येऊ शकत नाही. हो हो रात्र एक 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 दोन दोन तीन तीन चार चार तास वाहतूक बंद असते. रस्ते बंद असतात. त्यांच्या वाहतुकीमुळे एखादा हॉस्पिटलला जाणारा पेशंट अडकून पडतोय. मुंबईत जाणाऱ्या गाड्या अडकून पडतायत. लोक हा ट्रॉफिक होते. कोण नाही तिथे आणि लोकांच्या जीवाचे खेळ खेळतात. मी ह्याचं नोटीस दिलंय, आंदोलनाचं नोटीस दिलंय आणि हे उदाहरण मी त्याच्या त्या घराचं दाखवलंय. आज परत इथलं एक उदाहरण आहे की पोलीस चौकी सुद्धा हे लोक उडवत आहेत. यांना कोणाचा जाब आहे काय बघा. हा अशामुळे आम्ही यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. आमचा काय या विकासाला विरोध नाही आहे. जो ब्रिज होतोय चौसाल ते सडेलावंगर असा ब्रिज होतोय. ब्रिज झाला पाहिजे. जिल्ह्याचा विकास होईल, तालुक्याचा विकास होईल, महाराष्ट्राचा विकास होईल, देशाचा विकास होईल. त्या पर्यायाने आपल्या सगळ्यांचा विकास होईल. परंतु जरी असे जर होत असतील आणि लोकांचे जर तिथं जीव जीव जाणार असतील, त्याच्यावर कोण बघणार नसेल, तर त्याचा विकास होऊन तरी काय फायदा आहे? आणि म्हणून आम्ही त्या कंपनीच्या प्रशासनाच्या विरोधात आहे. आणि जबरदस्ती त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे प्रशासनाला हाताशी घेऊन काही कोणी करू दे. याचं उदाहरण हेच आहे. काहीतरी कोणी केलं की चौकी जरी उडवली तर त्याच्यावर साधी एक एनसी सुद्धा दाखल झाली नाही. असे हे जे प्रकार आहेत ते थांबले पाहिजेत. हे सगळं करणाऱ्यावर आणि याला पण पाठीशी घालते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आरटीओ का मुख करून बसून आहेत याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे अशी आमची विनंती आहे.